बातमी चाकणमधून आहे। चाकणमधून 20 कंपन्यांचा काढता पाय सध्या पाहायला मिळतो, कारण उद्योगांचं स्थलांतर होणं महाराष्ट्रासाठी भूषणावह नाहीये। कंपन्यांच्या स्थलांतरावरती शरद पवारांनी भाष्य केलं। सरकारनं आता यामध्ये लक्ष देण्याची गरज असल्याचं पवार म्हणतात। दरम्यान काय म्हणतात शरद पवार हे आपण बघतोय। चाकण औद्योगिक वसाहतींमधील तब्बल 20 कंपन्यांनी वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या समस्यांमुळे स्थलांतराचा निर्णय घेतल्याची बाब गंभीर आहे। या कंपन्यांमध्ये सुमारे 2000हून अधिक कामगार कार्यरत आहेत। उद्योग स्थलांतरित होऊ नयेत यासाठी सरकारने लक्ष देण्याची गरज आहे। औद्योगिक वसाहतींमधील पायाभूत सुविधांचा युद्धपातळीवरती विकास करावा। खड्डे, रस्ते आणि वाहतूक कोंडीची समस्या तातडीने सोडवावी असं पवार म्हणतात। उद्योजकांशी चर्चा करून समस्या सोडवण्यासाठी एक खिडकी यंत्रणा उभारावी। गेल्या 5 वर्षांमध्ये महाराष्ट्रातील 36,211 खासगी कंपन्या बंद झालेल्या आहेत। या कंपन्या बंद झाल्यानंतर अनेक जणांच्या नोकऱ्या सुद्धा गेल्या। महाराष्ट्र नेहमीच उद्योग स्नेही राज्य राहिलंय। सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचं स्थलांतर होणं हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाहीये। कुठच्या सेक्टर मधल्या कंपन्या बंद झाल्या आहेत, तर त्या सेक्टरमध्ये पहिलं जाऊन आपण अभ्यास केला पाहिजे। ऍग्रीकल्चर कंपन्या बंद झाल्या आहेत, कन्स्ट्रक्शन कंपन्या बंद झाल्या आहेत, ट्रान्सपोर्ट कंपन्या बंद झाल्या आहेत, मॅन्युफॅक्चरिंग मायनिंग कंपन्या बंद झाल्या आहेत, त्याच्यानंतर रिअल इस्टेट मधल्या कंपन्या बंद झाल्या आहेत। कंपनीज अधिनियम 213 अंतर्गत रजिस्टर्ड असलेल्या कंपन्या या बंद झाल्यात 5 वर्षांमध्ये।